गेल्याच आठवड्यात घडलेली गोष्ट. संध्याकाळची वेळ होती. हातामध्ये आल्याचा वाफा आलेला चहाचा कप होता आणि मी मस्तपैकी खिडकीत उभी राहून गरमागरम चहाचा आस्वाद घेत होते. अचानक फरशीवर पडलेल्या पाण्यावर माझा पाय घसरला आणि माझा तोल गेला. त्या क्षणी माझ्या डोक्यामध्ये फक्त एकच विचार आला, हा कप फुटता कामा नये. मी पूर्ण ताकदीनिशी तो कप हवेतच सावरला, चहाचा थेंबही सांडला नाही आणि कपही वाचला. पण तो कप वाचवण्याच्या नादामध्ये मी स्वतःला सावरलंच नाही आणि मी जोरात फरशीवर आदळले. कप तर वाचला, पण माझ्या कोपऱ्याला इतक्या जोरात मार लागला की डोळ्यासमोर अंधारीच आली. बराच वेळ तिथेच बसून राहिल्यानंतर मी त्या कपाकडे बघितलं आणि स्वतःलाच विचारलं, काय मिळवलं मी हा कप वाचवून? जर त्या क्षणी मी तो किरकोळ कप सोडून दिला असताना, दोन्ही हातांनी स्वतःला सावरलं असताना, तर माझा हा मौल्यवान हात नसता जखमी झाला आज. आजची तरुण पिढी नेमकी याच सापळ्यात अडकली आहे. आपण अशा अनेक काचेच्या कपांना अगदी कवटाळून धरतोय, ज्यांची किंमत आपल्या अस्तित्वापेक्षा मोठी नाहीच आहे. हे कप म्हणजे सोशल मीडियाचं आभासी जग. म्हणजे एखाद्या पोस्टवर लाईक्स कमी आले किंवा मग कोणी नकारात्मक कमेंट केली की मग आपलं मानसिक संतुलन बिघडतं. लोक काय म्हणतील या एका कपासाठी आपण आपली स्वप्न, आपला आनंद, आपलं स्वातंत्र्य सगळं पणाला लावतो. जेव्हा संकट येतं ना, तेव्हा आपल्याकडे खरं तर दोन पर्याय असतात: वस्तू वाचवणं आणि स्वतःला सावरणं. कप फुटला तर दुसरा विकत घेता येईल, चहा सांडला तर पुन्हा बनवता येईल, पण कोलमडलेलं मानसिक आरोग्य सावरण्यासाठी आपलं आयुष्य खर्च होतं. जर एखादी गोष्ट वाचवताना तुम्हाला स्वतः इजा करून घ्यावी लागत असेल, तर मग ती गोष्ट तुमच्यासाठी मौल्यवान नाहीच आहे. ती सोडून देण्यातच खरं शहाणपण आहे. आयुष्यात जेव्हा जेव्हा तोल जाईल ना, तेव्हा एक गणित मांडायला शिका. नेमकं काय सांडतंय? म्हणजे पैसे सांडतायत, एखादी वस्तू सांडते, आणि नेमकं काय मोडतंय? म्हणजे तुमचा आत्मविश्वास मोडतोय का, तुमचं आरोग्य मोडतंय का, स्वतःवरचं प्रेम? सांडलेल्या गोष्टी भरून काढता येतात, पण मोडलेल्या गोष्टी जोडणं मात्र महाकठीण. मंडळी, आज जग खूप वेगवान झालंय. या वेगामध्ये परफेक्ट दिसण्याच्या स्पर्धेमध्ये धावू नका. पडलात तरी चालेल, पण पडताना स्वतःला सावरायला शिका. वस्तूंची किंमत माणसांच्या सुखापेक्षा कधीच जास्त नसते. खरा शहाणा तोच ज्याला हे कळतं की कधी मुठी आवळायच्या आहेत आणि कधी हात मोकळा सोडून द्यायचा आहे. धन्यवाद.